दिवाळी फराळ रेसिपी प्रकार 1 पाहूयात। तर इथे मी घरातील रेग्युलर आमटी घेण्यासाठी आपण जी वाटी वापरतो ती घेतली आहे आणि त्याच वाटीने मोजून मी इथे सर्व साहित्य घेणार आहे। त्यासाठी वजन काट्यावरती सुद्धा बाउल ठेवून मी वजन सेट करून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण रवा मोजून काढूया। तर इथे मी बारीक रवा वापरला आहे। तुमच्या जवळ जर बारीक रवा नसेल तर एकदा हा रवा मिक्सरला फिरवून घ्या। तर इथे पहा, वाटीच्या प्रमाणामध्ये 3.5 वाटी इतका हा रवा घेतला आहे आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 500 ग्रॅम पेक्षा थोडासा जास्त आहे, म्हणजे बरोबर अर्धा किलो रवा तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे। तर इथे वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण आपण मोजून घेतला आहे। आता याच वाटीने मोजून आणि वजनी प्रमाणामध्ये आपण साखर सुद्धा घेऊया। त्यासाठी बाउल मी वजन काट्यावरती ठेवून सेट करून घेतले आणि आता यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी 2 वाटी साखर घेतली आहे आणि वजनी प्रमाणामध्ये ही साखर 400 ग्रॅम आहे। तर अर्धा किलो रवा घेतलाय, त्यासाठी 400 ग्रॅम साखर एकदम परफेक्ट प्रमाण आहे। आता ज्या वाटीने मोजून आपण साखर आणि रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून आपण इथे तूप सुद्धा घेणार आहोत। तुपाचं सुद्धा इथे तुम्हाला मी वजनी प्रमाण दाखवते। तर इथे मी वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी तूप घेतले। तूप घेताना ते पूर्णपणे मी वितळवून वापरतेय आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 150 ग्रॅम इतकं हे तूप आहे। आता या साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते। तर इथे मी रवा 3.5 वाटी घेतला आहे, वजनी प्रमाणामध्ये 500 ग्रॅम। साखर इथे मी 2 वाटी घेतली आहे, वजनी प्रमाणामध्ये साखर 400 ग्रॅम आहे आणि तूप 1 वाटी घेतले, वजनी प्रमाणामध्ये तूप 150 ml आहे। आता या ठिकाणी तूप तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल, पण जास्त प्रमाणामध्ये कमी तुपाचा वापर करू नका। आता आपण रवा भाजून घेऊया। तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता यामध्ये जे तूप आपण घेतलं आहे त्यातलं थोडंसं तूप सुरुवातीला घालायचं आणि तूप आपल्याला गरम करून घ्यायचं। आता या ठिकाणी जर तुमच्याकडे कढई मोठी असेल, एका वेळी अर्धा किलो रवा कढईमध्ये व्यवस्थित भाजता येत असेल तर एकाच वेळी सर्व रवा भाजून घ्या किंवा 2 टप्प्यामध्ये म्हणजे 2 स्टेपमध्ये हा रवा तुम्ही भाजून घेऊ शकता। माझ्याजवळ कढई मोठी आहे त्यामुळे मी एकाच वेळी हा सर्व रवा भाजून घेणार आहे। तूप गरम झालं की आता यामध्ये सर्व रवा घालायचा आणि मंद आचेवरती हा रवा छान खरपूस अगदी घरभर सुगंध पसरेपर्यंत भाजून घ्यायचा। पण रवा भाजून घेताना लक्षात ठेवा, लालसर होईपर्यंत अजिबात भाजला गेला नाही पाहिजे। त्यामुळे मंद आचेवरतीच असा एकसारखा हलवत मिक्स करत राहायचं आणि छान असा भाजून घ्यायचा। आता सुरुवातीला रवा पूर्णपणे कोरडा होता, पण जसजसा हा रवा आपण तुपामध्ये मिक्स करत गेलोय, 1-2 ते 3 मिनिटं हा रवा तुपामध्ये भाजून झालाय, तेव्हा तुम्ही पाहू शकता रवा तुम्हाला हलकासा ओलसर दिसायला लागला असेल। आता याच स्टेपला मी यामध्ये जे तूप आपण शिल्लक ठेवलं होतं त्यातलंही अर्ध तूप घालून घेणार आहे। अर्ध तूप आपण नंतर वापरणार आहोत। एका वेळी सर्व तूप वापरायचं नाही, लागेल असं थोडं थोडं तूप घालायचं, म्हणजे रवा सुद्धा पटकन भाजला जात नाही, रव्याचा रंग लगेच बदलत नाही आणि रवा आतपर्यंत छान खमंग खरपूस भाजला जातो। तर इथे 2 ते 3 मिनिटं तूप घातल्यानंतर आणखी हा रवा मी भाजून घेतला आहे। तुम्ही या रव्याचं टेक्स्चर पाहू शकता आणि रवा भाजून घेताना मंद आचेवरती जितका तुम्ही हा रवा छान खमंग खरपूस भाजून घालना तितके हे लाडू अगदी छान तयार होतात आणि भरपूर दिवस टिकतात सुद्धा। तर इथे आणखी 3 ते 4 मिनिटं रवा मी तुपामध्ये भाजून घेतला। आता जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ते सर्व तूप यामध्ये घालायचं आणि पुन्हा हा रवा आपल्याला 3 ते 4 मिनिटं मंद आचेवरतीच भाजून घ्यायचा आहे। रवा लालसर न होताही अगदी खमंग भाजला गेला ना की त्या रव्याचा सुगंध अगदी घरभर पसरतो, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की रवा अगदी छान खमंग खरपूस असा भाजला गेलाय। तर इथे पहा, मंद आचेवरती रवा सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी 13 मिनिटं भाजून घेतला आहे आणि रवा तुम्ही पाहू शकता छान खमंग खरपूस असा भाजला गेला आहे, पण रव्याचा रंग अजिबात बदलला नाहीये। रवा छान आहे असा पांढरा शुभ्र दिसतोय। आता हा भाजलेला रवा आपण बाजूला ठेवूयात आणि पाक तयार करून घेऊयात। या ठिकाणी मी तुम्हाला पाक बनवण्याची सुद्धा एक सोपी पद्धत सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही बनवलेला पाक अजिबात चुकणार नाही, एकदम परफेक्टच बनेल।
तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली। सुरुवातीला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे। त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने आपण साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं, म्हणजे साखर बुडेल इतकं पाणी घालायचं। मी पाण्याचं सुद्धा तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलं आहे। तर इथे पुन्हा सांगते, 2 वाटी आपण साखर घेतली होती, त्यासाठी यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं। आता गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरती साखर पाण्यामध्ये एकसारखी विरघळवून घेत राहायचं। तर इथे पहा, साखर मी पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घेतली आहे आणि पाण्याला उकळी सुद्धा आली आहे। आता जेव्हा साखर पाण्यामध्ये विरघळून पाण्याला उकळी येते ना, तिथून पुढे पाक तयार व्हायला फक्त 4 ते 5 मिनिटं लागतात, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही। पण जर तुम्ही या ठिकाणी मी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे त्यापेक्षा थोडं जरी पाणी जास्तीचं वापरलं असेल तर 2 ते 3 मिनिटं तुम्हाला पाक तयार होण्यासाठी लागू शकतात। तर इथे पाण्याला उकळी आली आहे। गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि आता यामध्ये इथे मी 4 चमचे दूध घेतले, ते दूध घालायचं। आता दूध पाक तयार करताना त्यामध्ये यासाठी घालायचं कारण साखरेची जी मळी असते ना ती बाजूला निघते, म्हणजे जी पाकातली घाण असते ती बाजूला निघते आणि लाडू छान पांढरे शुभ्र होतात आणि हे लाडू जास्त दिवस टिकतात सुद्धा। तर इथे पहा, दूध घातल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटामध्येच ही मळी बाजूला निघाली आहे। आता ही बाजूला निघालेली मळी आपण या पाकामधून बाजूला काढून घेऊयात। तर इथे पहा, जितकी काढून घेता येईल तेवढी सर्व बाजूला निघालेली मळी मी या पाकामधून काढून घेतली आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच आहे। आणखी एक 2 ते 3 मिनिटं हा पाक आपण अशाच पद्धतीने एकसारखा मिक्स करत शिजवून घेऊया। तर इथे पहा, सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक 4.5 ते 5 मिनिटं हा पाक मी शिजवून घेतला आहे। जेव्हा पाक तुम्ही चमच्यावरती पकडताय तेव्हा तुम्ही पाहू शकता पाक खाली पडताना एक तार तयार होतीये, ती तार अजिबात मध्ये तुटत नाहीये। त्यासोबतच हा पाक मी तुम्हाला बोटावरती घेऊन सुद्धा दाखवते। तर इथे तुम्ही पाहू शकता पाक जेव्हा आपण बोटाने चेक करतोय मध्ये बरोबर एक तार तयार होतीये, तार अजिबात तुटत नाहीये। सर्वात महत्त्वाची या ठिकाणी टिप मी तुम्हाला सांगते, पाक चेक करताना जेव्हा तुम्ही बोटावरती घाल ना तेव्हा पाक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर चेक करायचा, कारण पाक गरम असताना तो पाण्यासारखाच राहतो आणि तुम्हाला लगेच समजणार सुद्धा नाही की पाक बनून परफेक्ट तयार झालाय आणि मग पाक पुढे सुद्धा जाऊ शकतो। आता पाक तयार झालाय, गॅस लगेच बंद करायचा आणि यामध्ये एक छोटा चमचा वेलची पूड घालायची आणि ही वेलची पूड या पाकामध्ये मिक्स करून घ्यायची। इथे तुम्ही रवा सुद्धा पाहू शकता, भाजून घेतला होता आणि छान थंड सुद्धा झाला आहे। आता एकदा हा रवा आपण खालून एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि जो पाक आपण तयार करून घेतला होता तो पाक अशा पद्धतीने गाळणीने गाळून मी यामध्ये घालणार आहे, म्हणजे जी काही पाकामध्ये मळी शिल्लक असेल किंवा वेलची पावडरमधले जे काही मोठे कण असतील ना ते गाळणीने बाजूला निघतील, खाताना दाताखाली येणार नाहीत। तर इथे तयार केलेला सर्व पाक मी गाळणीने गाळून घेतला आहे। एक 5 ते 6 चमचे पाक फक्त मी शिल्लक ठेवला आहे, जर पुढे लागलाच तर तो वापरता येईल। आता पाक घातल्यानंतर हा रवा पाकामध्ये आपण छान एकसारखा मिक्स करून घेऊयात, म्हणजे जो पाक आहे तो रव्यामध्ये अगदी छान मुरेल। तर इथे या ठिकाणी पाक घातल्यानंतर तुम्हाला वाटेल की हे मिश्रण बऱ्याच प्रमाणात सैलसर झालं आहे, याचे लाडू कसे बनवून तयार होणार। तर हे मिश्रण आपल्याला तासभर सेट करून घ्यायचंय। पाक अगदी छान रव्यामध्ये मुरला ना की हे मिश्रण पुन्हा घट्टसर होतं आणि अगदी छान मऊसूद याचे लाडू तयार होतात। तर इथे पाकामध्ये रवा मी मिक्स करून घेतलाय, झाकण ठेवायचं आणि आता एक तासभर हा रवा पाकामध्ये मुरवून घ्यायचा। रवा पाकामध्ये मुरवून घेतोय तेव्हा अधूनमधून अशा पद्धतीने झाकण काढायचं, रवा पाकामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक 5 ते 7 मिनिटं हा रवा मी असाच झाकून ठेवला होता। सुरुवातीपेक्षा हे मिश्रण तुम्हाला आणखी घट्टसर झालेलं दिसत असेल। आता हा रवा पाकासोबत आपण पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घेतला आहे। आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा हा रवा अशाच पद्धतीने अधूनमधून 2 ते 3 वेळा झाकण काढून मिक्स करत राहायचं आणि सेट करून घ्यायचं। आता तरीही जर तुम्हाला वाटत असेल की रवा जास्त वेळ आपण असाच ठेवला लाडू व्यवस्थित बनतील का, तर यातलं थोडंसं मिश्रण बाजूला काढायचं, एक 15 मिनिटं हे मिश्रण फ्रीजमध्ये किंवा फॅन खाली ठेवायचं आणि त्याचा लाडू बनवून पाहायचा। लाडू जर परफेक्ट वळला गेला तर समजून जायचं मिश्रण परफेक्ट सेट झाले। तर इथे पहा,
रवा पाकामध्ये मिक्स करून एक अर्धा तास झाला आहे। पहिल्या वेळेपेक्षा सुद्धा हे मिश्रण आणखी घट्टसर झालं आहे। आता हे मिश्रण मी आणखी एक अर्धा तास असंच सेट करून घेणार आहे। तुम्हाला जर गडबड असेल तर तुम्ही या स्टेपला सुद्धा याचे लाडू बनवून घेऊ शकता। तर इथे पहा, रवा पाकामध्ये मिक्स करून घेतल्यापासून ते आत्तापर्यंत बरोबर 1 तास झाला आहे। 1 तास हा रवा मी पाकामध्ये छान मुरवून घेतला आहे। आता तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी पहिल्यापेक्षा छान घट्टसर झालं आहे। आता काय करायचं, यामध्ये ज्या गुठळ्या झाल्या असतील ना त्या अशा पद्धतीने हाताने मोडून घ्यायच्या आणि हा रवा आपल्याला छान मोकळा करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट पाकाचं प्रमाण झालं आहे। रवा हातामध्ये घेऊन अलगद हाताने जरी दाबला ना तरी छान मूठ वळली जाते। तर इथे सर्व रव्याच्या गुठळ्या मी फोडून घेतल्या आहेत। छान मोकळा हा रवा झाला आहे। आता आपण लगेच याचे लाडू बनवून घेऊया। सोबतच लाडूवरती लावण्यासाठी मी बेदाणे सुद्धा घेतले आहेत। आता या ठिकाणी जेवढ्या आकाराचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत, लहान, मध्यम किंवा मोठ्या, त्यानुसार हे मिश्रण घ्यायचं आणि याचे लाडू वळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता किती सहज हे लाडू वळले जात आहेत। थोडासा लाडू वळून झाला की वरून बेदाणा लावायचा आणि छान असा हा लाडू वळून घ्यायचा। अगदी कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने हे पाकातले रवा लाडू बनवून तयार होतात। तुम्ही जरी पहिला प्रयत्न करत असाल ना तरी मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या वापरून तुम्ही हे पाकातले रवा लाडू बनवून पहा। नक्की मला कमेंट करून सांगाल की अगदी परफेक्ट झाले। तर इथे पहा, छान असा हा रवा लाडू बनवून तयार झाला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी पेढ्यासारखा दिसतोय आणि होतो सुद्धा अगदी तसाच, तोंडात टाकताच विरघळतो। आता जर तुम्ही बनवलेला लाडू परफेक्ट गोल होत नसेल ना तर काय करायचं, अशा पद्धतीने लाडू हातावरती फिरवायचा म्हणजे खेळवायचा, म्हणजे लाडूचा आकार परफेक्ट सेट होतो आणि छान गोल पेढ्यासारखा लाडू तयार होतो। आणखी एक लाडू मी तुम्हाला याच पद्धतीने बनवून दाखवते। त्यासाठी जेवढ्या आकाराचा लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण घ्यायचं आणि हा लाडू वळून घ्यायचा। लाडू थोडासा वळला गेला की वरून बेदाणा लावायचा। परफेक्ट काही सेकंदाभरामध्येच हा लाडू वळून तयार होतोय। तुम्ही हे पाकातले रवा लाडू एकटे जरी बनवत असाल ना तरी सुद्धा हे किलोभर लाडू काही मिनिटांमध्येच बनून तयार होतील। इतकं परफेक्ट पाकाचं प्रमाण आहे आणि इतकं परफेक्ट हे मिश्रण तयार झालं आहे। राहिलेले लाडू सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते। तर इथे पहा, सर्व रवा लाडू मी बनवून घेतले आहेत। जेवढा आपण या ठिकाणी साहित्याचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये 1 किलोपेक्षा जास्तच हे रवा लाडू बनवून तयार झाले आहेत। लाडू तुम्ही पाहू शकता, लाडूचा आकार पाहू शकता, परफेक्ट, मऊसूत आणि अगदी पांढरे शुभ्र असे हे रवा लाडू बनवून तयार झाले आहेत। अगदी तोंडात टाकताच विरघळतील इतके परफेक्ट लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते। तुम्ही पाहू शकता अजिबात हा रवा कुठेही तुम्हाला मोठा दिसत नाहीये आणि त्यासोबतच लाडू सुद्धा एकदम परफेक्ट तयार झाले आहेत। तर या दिवाळीला तुम्ही सुद्धा घरी खायचे असतील किंवा तुम्हाला घरगुती व्यवसाय करायचा असेल तर या पद्धतीने हे पाकातले रवा लाडू नक्की बनवून पहा। दिवाळी फराळ रेसिपी प्रकार 2 पाहूयात। तर इथे सर्वात आधी तुम्ही पाहू शकता साहित्य मोजून घेण्यासाठी मी मेजरिंग कप घेतलाय। त्यासोबतच आपल्या किचनमध्ये रेग्युलर आपण आमटीसाठी जी वाटी वापरतो ना ती घेतली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला जर हवं असेल तर वाटीने सुद्धा साहित्य मोजून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने मेजरिंग कप वापरू शकता। मी या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी या मेजरिंग कपचा वापर करतेय आणि त्यासोबतच तुम्हाला इथे वजनी प्रमाण सुद्धा दाखवणार आहे। तर सर्वात आधी आपण मैदा वजनी प्रमाणासोबतच कपाच्या प्रमाणामध्ये मोजून घेणार आहोत। त्यासाठी वजन काट्यावरती वजन सेट करून घेतले, त्यावरती बाउल ठेवलाय आणि यामध्ये आता कपाने मोजून आपल्याला अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे। तर मैदा या मेजरिंग कपमध्ये भरताना मी हाताने दाबून अजिबात भरला नव्हता, तर वरचेवर हा मैदा मी भरून घेतला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता 500 ग्रॅम मैदा म्हणजे अर्धा किलो मैदा वजनी प्रमाणामध्ये बरोबर भरला आहे आणि कपाच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर मेजरिंग कपने 3.5 कप इतका हा मैदा आहे आणि जर वाटीने मोजून घ्याल तर 4 वाटी इतका हा मैदा बरोबर बसतो। आता हा मैदा आपण मोजून घेतलाय, आता साखर मोजून घेऊयात। तर त्यासाठी पुन्हा मी वजन काटा सेट करून घेतलाय, त्यावरती बाउल ठेवलाय आणि आता ज्या कपाने मोजून मैदा घेतला होता
त्याच कपाने मोजून पाऊण कप म्हणजे एका कपाला थोडीशी कमी इतकी साखर घेतली आहे। वजनी प्रमाणामध्ये साखर आपल्याला 200 ग्रॅम इतकी घ्यायची आहे। अर्ध्या किलो मैद्यासाठी 200 ग्रॅम साखर परफेक्ट प्रमाण आहे, अजिबात कमी किंवा जास्त होत नाही। आता आपण तूप मोजून घेऊयात। तर ज्या कपाने मोजून मैदा आणि साखर घेतली होती ना, त्याच कपाने मोजून इथे मी पाऊण कप म्हणजे एका कपाला थोडंसं कमी इतकं हे तूप घेतलं आहे। वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर तूप आपल्याला 160 ml इतकं घ्यायचं आहे। साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला पुन्हा सांगते। या कपाने मोजून मी 3.5 कप मैदा घेतला आहे, पाऊण कप साखर आणि पाऊण कप इथे तूप घेतलं आहे। आता आपण सर्वात आधी पीठ मळून घेण्यासाठी एक मिश्रण तयार करून घेणार आहोत। तर सर्वात आधी ज्या कपाने मोजून सर्व साहित्य घेतलं आहे त्याच कपाने मोजून मी अर्धा कप पाणी घेतलं आहे। आता या पाण्यामध्येच जे तूप आपण मोजून घेतलं होतं ते सर्व तूप काढायचं। लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे, गॅसचा फ्लेम मीडियम किंवा हाय करायचं नाही। सर्व तूप या पाण्यामध्ये काढून घेतलं की आता जी साखर आपण मोजून घेतली होती ती सुद्धा यामध्ये काढून घ्यायची आणि आता चमच्याने एकसारखं हलवत ही जी साखर आहे ती आपल्याला या पाण्यामध्ये आणि तुपामध्ये विरघळवून घ्यायची आहे। गॅसचा फ्लेम अजिबात मीडियम टू हाय करायचा नाही, तर मंद आचेवरतीच ही साखर या पाण्यामध्ये आपल्याला विरघळवून घ्यायची आहे। त्यामुळे सतत एकसारखं ढवळत राहायचं। तर इथे पहा, सर्व साखर या तूप आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये मी विरघळवून घेतली आहे। आता काय करायचं, गॅस लगेच बंद करायचा आणि आता साखर विरघळवून घेतलेलं हे जे पाणी आहे ते आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। पाणी जास्त गरम असताना अजिबात वापरायचं नाही। आपण यामध्ये तूप गरम करून घालणार नाहीये किंवा तुपाचं मोहन घालणार नाहीये, तरी सुद्धा ही शंकरपाळी छान फुलते, असंख्य पदर सुटतात आणि बिस्किटासारखी खुसखुशीत होते। आता हे मिश्रण थंड झालं की यामध्ये याच स्टेपला मी 1 चमचाभर वेलची पावडर घालणार आहे, म्हणजे पीठ आपण जेव्हा मळून घेऊ त्यामध्ये वेलची पावडर एकसारखी मिक्स होईल। वेलची पावडर घातल्यानंतर आता ही पाण्यामध्ये आपण पुन्हा एकदा एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि आता लगेच आपण शंकरपाळीसाठीचं पीठ मळून घेऊया। तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे, अर्धा किलो मैदा वापरतोय, त्यामुळे भांडं घेताना मोठं आणि पसरट घ्या। सर्व मैदा या परातीमध्ये काढून घ्यायचा। हा मैदा मी सुरुवातीला चाळणीने स्वच्छ चाळून घेतला आहे। आता कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना त्याची जर चव वाढवायची असेल ना, तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। तर इथे मी सुद्धा चिमूटभर मीठ यामध्ये घातलं आहे। मीठ घातल्यानंतर आता ते मैद्यामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊया। त्यानंतर जे आपण तूप, साखर आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घेतलंय ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आणि छान घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं। जेवढं आपण या ठिकाणी हे पाणी तयार करून घेतलंय ना, तेवढ्या पाण्यामध्ये हा मैदा अगदी व्यवस्थित मळून होतो। अजिबात जास्त पाणी लागत नाही किंवा पाण्याचं प्रमाण कमी सुद्धा होत नाही। तर आता लागेल असं थोडं थोडं हे तयार केलेलं पाणी यामध्ये घालूया आणि छान घट्टसर असं हे पीठ मळून गोळा तयार करून घेऊयात। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे। जेवढं आपण या ठिकाणी तूप, पाणी आणि साखरेचं मिश्रण तयार केलं होतं ना, ते सर्व पाणी मी या ठिकाणी वापरलं आहे। थोडं सुद्धा पाणी शिल्लक राहिलं नाहीये आणि छान मऊसूत घट्टसर असा हा गोळा सुद्धा मळून तयार झाला आहे। मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। तर इथे छान असं पीठ मळून झालंय। आता काय करायचं, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। शंकरपाळीचं पीठ जितका वेळ तुम्ही भिजवून घ्याल ना, तेवढी शंकरपाळी छान खुसखुशीत तयार होते। तर इथे पहा, एक अर्धा तास झाला आहे, पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता पीठ छान फुललेलं सुद्धा तुम्हाला दिसत असेल। आता पुन्हा एकदा हे पीठ आपण 1 मिनिटभर छान असं मळून घेऊया। पहिल्यापेक्षा या पिठाची कन्सिस्टन्सी घट्टसर झाली आहे, त्यासोबतच पिठाला आतमध्ये तुम्ही पाहू शकता छान जाळी सुद्धा सुटली आहे। आता 1 मिनिटभर हे पीठ मी छान असं मळून घेते। तर इथे पहा, 1 मिनिटभर हे पीठ मी छान असं मळून घेतले। आता जेवढ्या गोळ्याची आपल्याला शंकरपाळी बनवून घ्यायची आहे, म्हणजे शंकरपाळीसाठीची पारी लाटून घ्यायची आहे, तेवढं पीठ बाजूला काढायचं। पुन्हा एक अर्धा मिनिटभर छान असं मळून घ्यायचं। त्यानंतर त्याचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा
आणि जे परातीमध्ये राहिलेलं पीठ आहे ते पुन्हा आपल्याला झाकून बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही। त्यानंतर इथे मी पोळपाट घेतला आहे। आता जो गोळा आपण तयार करून घेतला आहे ना, तो लाटून घ्यायचा। आता या ठिकाणी शंकरपाळीला असंख्य पदर सुटावेत, त्यासाठी शंकरपाळीची पारी लाटून घेताना एक वेगळी आणि सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे या शंकरपाळीला असंख्य पदर सुटतात आणि शंकरपाळी छान दुप्पट तिप्पट फुललेली तयार होते। तर इथे पहा, छान मध्यम आकाराची पारी मी लाटून घेतली आहे। त्यानंतर आता काय करायचं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने पारीच्या ज्या कडा आहेत ना, त्या सुरुवातीला आतल्या बाजूला दुमडून घ्यायच्या, त्यानंतर बाजूच्या कडा सुद्धा आतल्या बाजूला दुमडून घ्यायच्या। छान असा या पारीचा चौकोनी आकार तयार होतो। सेम मी व्हिडिओमध्ये दाखवलंय ना, अगदी त्याच पद्धतीने करून घ्या। त्यानंतर पुन्हा ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे, पण यावेळी पारी लाटताना त्याचा गोल आकार करायचा नाही, तर जशा आकारामध्ये तुम्ही ही पारी दुमडून घेतली आहे ना, त्याच आकारामध्ये मध्यम जाडसर अशी लाटून घ्यायची। शंकरपाळी बनवताना शंकरपाळीची पारी जेव्हा आपण लाटून घेतो ना, तेव्हा ती पारी 1 सेंटीमीटर जाडीची तरी ठेवायची, म्हणजे शंकरपाळी छान दुप्पट तिप्पट फुलते आणि पदरही सुटतात। तर इथे पहा, 1 सेंटीमीटर जाडीची ही पारी मी लाटून घेतली आहे। आता काय करायचं, याला छान चौकोनी आकार यावा, त्यासाठी बाजूच्या ज्या कडा आहेत ना, त्या आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी तुम्हाला दाखवतेय त्या पद्धतीने या कडा तुम्ही कट करून घेऊ शकता। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कडा कट करून न घेता सुद्धा ही शंकरपाळी बनवू शकता। तर इथे मी या पारीला छान चौकोनी आकार दिला आहे। आता मी तुम्हाला दाखवते सुद्धा ही पारी मी किती जाडसर लाटून घेतली आहे। तर या ठिकाणी कडा कट करून घेतल्यानंतर या पारीची जाडी तुम्ही पाहू शकता। तर ही लाटून घेतलेली पारी मला थोडीशी जाडसर वाटतीये, त्यामुळे 1 ते 2 वेळा लाटणं फिरवून ही पारी मी पुन्हा लाटून घेते आणि त्यानंतर बरोबर 1 सेंटीमीटर जाडीची ही पारी तयार होईल आणि छान चौकोनी आकार सुद्धा येईल। तर इथे पहा, फक्त 1 ते 2 वेळा हलक्या हाताने लाटणं फिरवून ही पारी मी लाटून घेतली आहे आणि आता या पारीची तुम्ही जाडी पाहिलीच असेल। आता आपण शंकरपाळी बनवून घेऊया। तर त्यासाठी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी तसंच चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी कट करून बनवून घेणार आहे। तुम्हाला हव्या आहे तेवढ्या आकारामध्ये ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता। मी या ठिकाणी ही शंकरपाळी चौकोनी आकारामध्येच कट करून घेणार आहे। त्यासोबतच जास्त लहान किंवा जास्त मोठ्या आकारामध्ये सुद्धा कट करायची नाहीये, तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने मध्यम आकारामध्येच ही कट करून घ्यायची। तर इथे तुम्ही पाहू शकता, शंकरपाळी मी कट करून घेतली आहे। शेवटची जी कडा होती ती सुद्धा मी कट करून जे पीठ शिल्लक आहे त्यामध्ये घातली आहे, ती मी लाटून घेणार आहे। तर इथे पहा, छान अशी शंकरपाळी तयार झाली आहे। आता या शंकरपाळीची जाडी तुम्ही पाहू शकता आणि जेव्हा आपण शंकरपाळी तळून घेऊ ना, तेव्हा तळलेल्या शंकरपाळीची जाडी सुद्धा मी तुम्हाला दाखवते। सोबतच आपण शंकरपाळी लाटताना शंकरपाळीला असंख्य पदर सुटावेत, त्यासाठी जी पद्धत वापरली त्यामुळे तुम्ही ही शंकरपाळी पाहू शकता। आत्ताच या शंकरपाळीला छान असे पदर सुटले आहेत। आता राहिलेल्या सर्व पिठाच्या शंकरपाळ्या सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते आणि त्यानंतर शंकरपाळी तळून घेऊयात। तर इथे पहा, राहिलेल्या सर्व पिठाच्या शंकरपाळ्या मी बनवून घेतल्या आहेत। छान एकसारख्या आकाराच्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत। आता आपण शंकरपाळी तळून घेऊया। तर त्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम झालं आहे। आता थोडंसं पीठ तेलामध्ये टाकायचं। तुम्ही पाहू शकता, पीठ तेलामध्ये टाकल्यानंतर 1 सेकंदभर ते खालीच राहते आणि त्यानंतर वरती येते। एवढ्याच टेम्परेचरचं हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। जर तुम्ही शंकरपाळी तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं तर शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर एकतर ती तेलामध्ये विरघळू शकते किंवा लगेच वरून लालसर होऊन आतमध्ये ती तशीच कच्ची राहील आणि शंकरपाळी फुलणार नाही किंवा तिला पदर सुटणार नाहीत। तर इथे आता थोडी थोडी शंकरपाळी तेलामध्ये सोडायची। शंकरपाळी तेलामध्ये सोडताना मी गॅसचा फ्लेम मोठा ठेवलाय। एका वेळी जास्त शंकरपाळी तेलामध्ये सोडायची नाही, एकदम थोडीशीच सोडायची। त्यानंतर 1 मिनिटभर मोठ्या आचेवरती ही शंकरपाळी तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची आहे। म्हणजे शंकरपाळी तेलामध्ये तळल्यानंतर जोपर्यंत आपोआप तेलामध्ये वरती येत नाही ना, तोपर्यंत शंकरपाळीला अजिबात झारा लावायचा नाही।
तर इथे पहा शंकरपाळी आपोआप वरती यायला लागली आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने अल्टीपल्टी करत आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने झारा तेलामध्ये फिरवून घेत ही शंकरपाळी आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। जसं मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने झारा तेलामध्ये फिरवत ही शंकरपाळी तळून घेतली ना की शंकरपाळीला सर्व बाजूनी छान रंग येतो आणि सर्व बाजूनी ही शंकरपाळी एकसारखी तळली जाते। त्याचप्रमाणे शंकरपाळीला पदर आणि लेयर्स सुद्धा छान सुटतात। तर इथे पहा शंकरपाळी थोडीशी तळली गेली आहे तेव्हाच तुम्ही या शंकरपाळीला सुटलेले पदर पाहू शकता। एकदम परफेक्ट अशी ही शंकरपाळी तयार होते। आता याच पद्धतीने शंकरपाळीला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया। तर इथे पहा तेलावरती येणारे बुडबुडे फेस पूर्णपणे कमी झाला आहे आणि शंकरपाळीला छान सोनेरी रंग सुद्धा आला आहे। त्यासोबतच शंकरपाळी तुम्ही पाहू शकता छान दुप्पट तिप्पट फुलली आहे। आता ही तळलेली शंकरपाळी आपण लगेच काढून घेऊयात, कारण तेलामधून जरी शंकरपाळी काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि त्यामुळे शंकरपाळीचा रंग आणखी डार्क होतो। तर आता ही शंकरपाळी मी काढून घेते आणि राहिलेल्या शंकरपाळ्या सुद्धा आपल्याला अगदी याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। पण लक्षात ठेवा शंकरपाळीची एक बॅच तळून झाली की 1 मिनिटभर गॅसचा फ्लेम मोठा करायचा, कारण आपण आधी शंकरपाळी तळून घेतली आहे त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि मग त्यामुळे शंकरपाळी तेलामध्ये सोडली की त्यामध्ये जास्त तेल शोषलं जाऊ शकतं किंवा शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते। त्यामुळे थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं, राहिलेली शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आणि तळून घ्यायची। तर इथे पहा राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतल्या आहेत। अगदी छान बिस्किटासारख्या खुसखुशीत दुप्पट तिप्पट फुललेली शंकरपाळी तयार झाली आहे। शंकरपाळीला छान पदर सुद्धा सुटले आणि तुम्ही या ठिकाणी वजनी प्रमाण सुद्धा पाहू शकता। 1 किलोपेक्षा जास्तच ही शंकरपाळी वजनामध्ये भरली आहे। त्यासोबतच इथे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण शंकरपाळी बनवून घेतली होती तेव्हा केवढी होती आणि तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान दुप्पट तिप्पट फुलली आहे आणि अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत झाली आहे। संपेपर्यंत ही शंकरपाळी आहे अशी राहते। जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही या प्रमाणामध्ये ही शंकरपाळी बनवू शकता। तुपाऐवजी तेल वापरलं तरी सुद्धा चालेल, त्याने सुद्धा शंकरपाळी अतिशय सुंदर होते। तर तुम्ही सुद्धा या वर्षीच्या दिवाळी फराळामध्ये घरचा फराळ असो किंवा ऑर्डर घेण्यासाठी असो या पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवून पहा। दिवाळी फराळ रेसिपी प्रकार 3 पाहूयात। शेव म्हटलं ना की ती छान कुरकुरीत असावी, तोंडात टाकताच खमंग लागावी आणि अजिबात तेलकट नसावी आणि अशीच खमंग चटपटीत लसूणी मसाला शेव आज आपण बनवतोय। यामध्ये मी शेव बनवण्यासाठी पीठ तयार करायची सुद्धा एक वेगळी पद्धत सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी परात घेतली आहे। आता शेव बनवण्यासाठी जे आपण पीठ मळून घेणार आहोत म्हणजे पीठ तयार करून घेणार आहोत ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे, त्यामुळे शक्यतो परातीचाच वापर करा। त्यानंतर आता इथे मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलं आहे। आता शेव बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बेसन पीठ तुम्हाला विकतचंच वापरायचं आहे, घरी बनवलेलं बेसन पीठ शेव बनवण्यासाठी अजिबात वापरायचं नाही। आता हे जे बेसन पीठ आहे ते आपण चाळणीने चाळून घेऊयात। बेसन पीठ अशा पद्धतीने चाळणीने चाळून घेतलं की त्यामधल्या गुठळ्या मोडतात आणि त्यासोबतच बेसन पिठामध्ये जे काही मोठे कण राहिले असतील ते सुद्धा बाजूला होतात आणि मग शेव तयार करताना ते साच्यामध्ये अडकत नाहीत। तर इथे सर्व अर्धा किलो बेसन पीठ मी जे घेतलं होतं ते चाळणीने स्वच्छ चाळून घेतलं आहे। जर गुठळ्या राहिल्या असतील तर अशा पद्धतीने मोडायच्या आणि पुन्हा ते राहिलेलं पीठ चाळून घ्यायचं, जे काही मोठे कण असतील ते सुद्धा बाजूला निघतील। तर इथे सर्व बेसन पीठ मी चाळून घेतलं आहे। आता यामध्ये सोड्याऐवजी जो आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत तो घालायचा। तर तो सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। 1 वाटीला थोडंसं कमी हे पीठ घ्यायचं आहे आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 45 ग्रॅम इतकं हे तांदळाचं पीठ मी घेतलं आहे आणि बेसन पीठ सुद्धा जर वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर 4 वाटी इतकं हे बेसन पीठ आहे, वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो।
त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ किंवा तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ घालू शकता आणि पाव चमचा इथे मी हिंग घेतली आहे। हिंग नक्की वापरा, यामुळे ही शेव पचायला हलकी जाते। सर्व पावडर मसाले घातले की आता पावडर मसाले या पिठामध्ये आपण छान एकसारखे मिक्स करून घेऊयात। पावडर मसाले मिक्स करायचे आणि त्यानंतरच यामध्ये तेलाचं मोहन घालायचं। जर पावडर मसाले मिक्स न करता त्या मसाल्यांवरती जर तेलाचं मोहन घातलं तर मसाले करपू शकतात। तर इथे पावडर मसाले मी पिठामध्ये छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत। पावडर मसाले मिक्स करून घेईपर्यंत 4 मोठे चमचे तेल या पॅनमध्ये मी गॅसवर गरम करायला ठेवलं होतं। तेल सुद्धा छान कडकडीत धूर निघेपर्यंत गरम झालं आहे। आता हे कडकडीत गरम तेल या पिठामध्ये घालायचं। सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच हे पीठ अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहे। जेव्हा तेल हलकंसं थंड होईल, हात लावल्यानंतर हाताला चटका बसणार नाही, हाताला सोसेल इतपत हे थंड कोमट झालं की त्यानंतर मग हे पीठ तेलामध्ये हाताने मिक्स करून घ्यायचं। तर इथे पहा 1-2 मिनिटं तेलामध्ये हे सर्व पीठ मी चमच्यानेच मिक्स करून घेतलं आहे। पण आता हाताला चटका बसत नाहीये, हाताला सोसते इतपत हे तेल थंड झालं आहे। आता काय करायचं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने हाताने चोळून जे आपण तेलाचं मोहन या पिठामध्ये घातलंय ना ते मिक्स करून घ्यायचं। म्हणजे काय होतं, तेलाचं मोहन परफेक्ट पिठामध्ये बसलं की शेव आतून छान पोकळ होते आणि कुरकुरीत सुद्धा होते आणि अगदी संपेपर्यंत आहे अशी कुरकुरीत राहते। तर इथे याच पद्धतीने आता सर्व पीठ या तेलाच्या मोहनामध्ये मी मिक्स करून घेते। तर इथे पहा सर्व पीठ तेलाच्या मोहनामध्ये मी छान एकसारखं मिक्स केलंय। पीठ यामध्ये छान एकजीव झाला आहे। आता पीठ हातामध्ये घेतल्यानंतर हलक्या हाताने जरी मूठ वळली ना तरी याचा छान गोळा तयार होतोय। म्हणजे आपण जे तेलाचं मोहन घातलं होतं ते एकदम परफेक्ट झालं आहे। आता आपण यामध्ये घालण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 15 ते 16 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा ओवा आणि अर्धा चमचे जिरे घेतले आहेत। लसूण यामध्ये थोडासा जास्त वापरायचा आहे कारण आपण लसूणी मसाला शेव बनवतोय। त्याचप्रमाणे आपण बऱ्याच वेळा काय करतो, जे पीठ आहे त्यामध्ये डायरेक्ट ओवा घालतो। तर तसं न करता या मसाल्यासोबतच ओवा सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचा आहे, म्हणजे खातानाही कचकच लागत नाही आणि त्यासोबतच जेव्हा आपण शेव पाडतो ना तेव्हा साच्यामध्ये मध्ये सुद्धा हा ओवा अडकत नाही। तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आणि जाडसर असं वाटून घेतलं। पूर्ण बारीक पेस्ट याची बनवायची नाही। त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतले। आता सुरुवातीला थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहे। जो मसाला आपण तयार करून घेतलाय तो मसाला या पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि हेच पाणी आपल्याला पीठ मळून घेण्यासाठी वापरायचं आहे। तर सुरुवातीला अर्ध्या ग्लासमधलंही अर्धा ग्लास पाणी मी इथे वापरलं आहे। आता राहिलेलं पाणी मी नंतर लागलं तर पुढे वापरेन। त्यानंतर आता काय करायचं, हा आपला मसाला तयार झालाय। आता अशा पद्धतीने एखादी चाळण घ्यायची आणि त्यामध्ये हे सर्व पाणी मसाल्यासहित घालायचं। म्हणजे काय होतं, पूर्ण चोथा चाळणीवरती तसाच राहतो आणि फक्त पाणी बाजूला होतं। त्यासोबतच मसाल्यामध्ये जे काही पाणी शिल्लक आहे ते अशा पद्धतीने हाताने प्रेस करून यामध्ये घालायचं, म्हणजे मसाल्याचा पूर्ण फ्लेवर या शेवमध्ये छान उतरतो। तर इथे पहा सर्व मसाल्याचा जो काही चोथा होता तो सुद्धा मी हाताने पिळून घेतला आहे। सर्व पाणी यामध्ये घातलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। तर आता या ठिकाणी सुरुवातीला जे मसाल्याचं पाणी आहे त्यामध्येच हे पीठ मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी नेहमीसारखं घट्टसर पीठ न मळता एकदम सैलसर असं हे पीठ मळून घेणार आहे आणि या ठिकाणी सोडा न घालताही शेवातून पोकळ कशी होईल यासाठी सुद्धा एक खास टिप सांगणार आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही सुद्धा पीठ मळून घेतलं ना तर तुम्ही बनवलेली शेव सुद्धा अगदी तशीच तयार होईल। तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घातलंय आणि छान सैलसर पीठ मी तयार करून घेतलंय। आता काय करायचं, थोडंसं पाणी आणखी यामध्ये घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने हे पीठ एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत 1-2 ते 3 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं। पीठ तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने फेटायचं आहे आणि कंटिन्यू 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। पीठ 2 ते 3 मिनिटं कंटिन्यू फेटून घेतलं की त्यानंतर सुद्धा मी तुम्हाला या पिठाची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर दाखवते। तर इथे पहा 1-2 ते 3 मिनिटं हे पीठ मी एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फिरवून घेतलं आहे।
पीठ एकदम फ्लफी झालं आहे आणि याचमुळे तुम्ही बनवलेली शेवसुद्धा सोडा न घालता आतून पोकळ बनते आणि छान कुरकुरीत तयार होते। तर इथे आपल्याला जसं हवं आहे तसं एकदम परफेक्ट शेव बनवण्यासाठी पीठ मळून तयार झालं आहे। आता आपण लगेच शेव बनवून घेऊयात, पण त्याआधी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे, कारण तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला शेव तळण्याची एक वेगळी पद्धतसुद्धा सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही जी शेव तळून घेताय त्याचे अजिबात तुकडे पडणार नाहीत। तर त्यासाठी सर्वात आधी इथे पहा मी साचा घेतला आहे, त्यासोबतच शेव बनवण्याची चकती सुद्धा घेतली आहे। जी प्लेन बाजू असते ती आतल्या बाजूला करायची, जी खरबडीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूला करायची आणि चकती साच्याला लावून घ्यायची। त्यानंतर आता हा साचा मी आतून तेलाने ग्रीस करून घेते, म्हणजे या साच्याला आतल्या बाजूनी तेल लावून घेते। सर्व साच्याला आतल्या बाजूनी तेल लावून घेतलं की आता जे आपण पीठ तयार करून घेतलंय ते यामध्ये भरायचं। आता इथे पहा, पीठ भरून घेण्यासाठी तुम्हाला अजिबात हात खराब करायची गरज नाहीये। अशा पद्धतीने चमच्यानेच तुम्ही पीठ यामध्ये भरून घेऊ शकता। तरीही जर तुम्हाला वाटलं की चमच्याने पीठ न भरता हातानेच भरावं, तर हात थोडासा ओलसर करायचा, ओलसर हाताने पीठ घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये भरायचं। म्हणजे काय होतं, तुमचा हात अजिबात खराब होत नाही किंवा पीठ हाताला अजिबात जास्त चिटकून राहत नाही। तर इथे पहा, साच्यामध्ये मी पीठ भरून घेतले। आता हा साचा आपण बंद करून घेऊया आणि लगेच शेव बनवून घेऊया। तर इथे मी तुम्हाला जसं आधीच सांगितलं होतं, तेल कढईमध्ये मी आधीच गरम करायला ठेवलं होतं। थोडंसं पीठ टाकले, तुम्ही पाहू शकता पीठ लगेच वरती आले, म्हणजे तेल छान कडकडीत गरम झालं आहे। आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि शेव यामध्ये पाडून घ्यायची। तर शेव तेलामध्ये पाडताना काय करायचं, बाहेरच्या बाजूनी आतमध्ये फक्त 2 वेढे घालायचे आहेत, त्यापेक्षा जास्त वेड्याची शेव बनवायची नाही, कारण ही शेव आपण फक्त एकाच बाजूने तळून घेणार आहोत, दुसऱ्या बाजूने शेव तळून घ्यायची नाही। सतत जर शेव आलटी-पलटी करत राहिली तर त्याचे तुकडे पडतात, त्यामुळे शेव तेलामध्ये सोडायची। गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय करायचा, मंद आचेवरती शेव अजिबात तळायची नाही। आणि शेव तळून झाल्यानंतर जे तेलावरती फेस येत होता, बुडबुडे येत होते, तुम्ही पाहू शकता ते पूर्णपणे यायचे बंद झाले आहेत, म्हणजे याचा अर्थ शेव दोन्ही बाजूने अगदी छान तळली गेली आहे। आता ही शेव आपण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी ही शेव तयार झाली आहे। आता याच पद्धतीने मी आणखी एकदा तुम्हाला शेव तेलामध्ये सोडून दाखवते। तर त्यासाठी काय करायचं, गॅसचा फ्लेम पहिल्यांदा मीडियम करायचा, त्यानंतर शेव तेलामध्ये सोडायची, बाहेरच्या बाजूनी आतल्या बाजूला फक्त 2 वेढे घालायचे, पुन्हा गॅसचा फ्लेम हाय करायचा। हाय फ्लेमवरती तेलावरचे बुडबुडे कमी होईपर्यंत, तेलावरचा फेस कमी होईपर्यंत तळून घ्यायची आणि त्यानंतर लगेच कढईमधून काढायची। आता राहिलेल्या पिठाची शेवसुद्धा याच पद्धतीने बनवून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा, अजिबात सोड्याचा वापर न करता परफेक्ट अशी आपली ही शेव बनवून तयार झाली आहे। सगळी शेव एकसारखी तयार झाली आहे, आतून छान पोकळ आणि कुरकुरीत सुद्धा झाली आहे। आता या शेवचा तुम्हाला मी आवाज सुद्धा ऐकवते। तर इथे तुम्ही आवाज ऐकू शकता, मस्त कुरकुरीत खुसखुशीत आतून पोकळ अशी ही शेव तयार झाली आहे। आणि इथे तुम्ही माझा हात सुद्धा पाहू शकता, शेव अजिबात तेलकट झाली नाहीये। तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला अजिबात सोड्याचा वापर न करता ही लसूणी शेव नक्की बनवून पहा। दिवाळी फराळ रेसिपी प्रकार 4 पाहूया। त्यासाठी सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊयात। त्यासाठी इथे मी परात घेतली आहे। आता यामध्ये इथे मी अर्धा किलो मैदा स्वच्छ चाळून घेतला आहे, तो काढून घ्यायचा। मैदा या ठिकाणी मी वजनी प्रमाणात अर्धा किलो घेतला आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये किती घेतला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते, कारण त्याच वाटीने मोजून आपल्याला तेल सुद्धा घ्यायचं आहे। तर इथे पहा, या वाटीने मोजून मी इथे 4 वाटी मैदा घेतला आहे आणि आता याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी यामध्ये मोहन घालण्यासाठी तेल वापरणार आहे। आणि जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर अर्ध्या किलो मैद्यासाठी इथे तुम्हाला 75 ग्रॅम इतकं तेल वापरायचं आहे। जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता, तूप सुद्धा समप्रमाणात वापरायचं आहे। आता हे तेल गॅसवर मी गरम होण्यासाठी ठेवून देते। तेल आपल्याला धूर निघेपर्यंत छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता तेल गरम होतंय तोपर्यंत मी यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेते। त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा ओवा घेतला आहे।
ओवा अशा पद्धतीने हातावर घेऊन क्रश करून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतले आहेत, जिरेसुद्धा हातावरती क्रश करून घालायचे। 1 चमचा इथे मी कलोंजी घेतली आहे। कलोंजी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल। आणि 2 चमचे इथे मी कसुरी मेथी घेतली आहे। कसुरी मेथीसुद्धा अशा पद्धतीने हातावरती चुरायची आणि मग यामध्ये घालायची। कसुरी मेथी अजिबात स्किप करू नका, यामुळे या शंकरपाळीला चव खूप छान येते। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं किंवा 1 चमचाभर यामध्ये मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मैद्यामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। तर इथे मैद्यामध्ये सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले। आता यामध्ये जे तेल आपण गरम करायला ठेवलं होतं ते तेल सुद्धा धूर निघेपर्यंत छान कडकडीत गरम झालं आहे। आता हे तेल सुद्धा यामध्ये घालायचं। सुरुवातीला तेल गरम आहे, हात लावल्यानंतर हाताला भाजू शकतं, त्यामुळे चमच्यानेच हे तेल मी या मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तेल हलकंसं कोमट झालं, हात लावल्यानंतर हाताला भाजलं नाही किंवा हाताला सहन झालं, इतपत हे तेल कोमट झालं ना की आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत। तर इथे पहा, सुरुवातीला तेल घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं हे तेल मैद्यामध्ये मी चमच्यानेच मिक्स करून घेतलं। त्यानंतर आता हाताने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मैदा अशा पद्धतीने चोळून तेलामध्ये मिक्स करायचा। तेलाचं मोहन यामध्ये एकदम परफेक्ट बसलं ना की हा बनवलेला पदार्थ छान खुसखुशीत कुरकुरीत होतो आणि संपेपर्यंत आहे असा राहतो, अजिबात मऊ पडत नाही। तर इथे पहा, सर्व मैदा तेलामध्ये मी छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे। मैदा हातामध्ये घेतल्यानंतर हलक्या हाताने जरी मूठ वळली ना तरी अगदी सहज मूठ वळली जाते, याचा गोळा तयार होतोय, म्हणजे तेलाचं मोहन मैद्यामध्ये एकदम परफेक्ट बसलं आहे। आता लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि छान घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा। पीठ जास्तही घट्टसर मळायचं नाही किंवा सैलसर मळायचं नाही, तर मध्यम घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। त्यामुळे एकदम जास्त पाणी न घालता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं। तर इथे पहा, छान घट्टसर असा हा गोळा मी मळून घेतला आहे। या मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। हे मळून घेतलेलं पीठ जास्त घट्टसरही नाहीये आणि सैलसरही नाहीये। आणि इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं, त्यातले 5 ते 6 चमचे पाणी शिल्लक राहिलं आहे, म्हणजे पाऊण ग्लासच पाणी इथे मला हे पीठ मळण्यासाठी लागलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं। तर इथे पहा, एक 15 मिनिटं झाले आहेत। 15 मिनिटं हे पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे। आता पहिल्यापेक्षा या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पुन्हा पाहू शकता। पीठ छान भिजलं गेले, छान मऊसूत झाले आणि हाताला तर अजिबात चिटकत नाहीये। त्याचप्रमाणे पहिल्यापेक्षा हे पीठ आणखी थोडंसं घट्टसर झालं आहे, म्हणजे मैदा छान भिजला आहे। आता 1 मिनिटभर हे पीठ मी पुन्हा एकदा मळून घेतलं आहे। त्यानंतर आता आपण लगेच शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया। पण त्यासाठी सर्वात आधी जे पीठ आपण मळून घेतलं आहे त्या पिठाचे आपल्याला एक समान 4 गोळे तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे पोळपाटावरती जे मळून घेतलेलं पीठ आहे ते घेतलं आहे मी आणि त्याचा अशा पद्धतीने रोल तयार करून घेतलाय। आता सुरीने कट करून या पिठाचे आपल्याला एकसारखे 4 भाग कट करून घ्यायचे आहेत। म्हणजे शंकरपाळी बनवण्यासाठी आपण जी पारी लाटून घेणार आहोत, म्हणजे जी चपाती लाटून घेणार आहोत ना, ती एकसारखी लाटली जाते। तर इथे पहा, 4 एकसारखे भाग मी या गोळ्याचे तयार करून घेतले आहेत। आता एक भाग बाजूला काढायचा, बाकीचे राहिलेले 3 भाग मी परातीमध्ये ठेवले आहेत आणि झाकून ठेवायचे। जर मोकळे ठेवले किंवा उघडे ठेवले ना तर ते कोरडे पडतील। त्यानंतर आता जो भाग मी कट करून घेतला आहे तो पुन्हा एकदा मी एक अर्धा मिनिटभर मळून घेतला आणि त्याचा अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा। आणि आता या तयार करून घेतलेल्या गोळ्याची आपण पातळ अशी पारी लाटून घेऊया। तर या ठिकाणी पारी लाटताना मी अजिबात मैद्याचा वापर करणार नाहीये, कारण पीठ आपलं इतकं छान मळलं गेले, अजिबात खाली पोळपाटाला किंवा लाटण्याला चिटकत नाहीये। तुम्ही सुद्धा पाहू शकता, अगदी छान अशी याची पारी लाटली जाते। आता ही पारी लाटून घेताना मी जास्त पातळही लाटणार नाहीये आणि जास्त जाडसरही ठेवणार नाहीये। पारी लाटून झाल्यानंतर या पारीची जाडी मी तुम्हाला दाखवतेच। त्याचप्रमाणे तुम्हाला जर वाटलंच की पारी लाटून घेताना ती खाली पोळपाटाला चिटकतीये किंवा लाटण्याला चिटकतीये, तर वरून तुम्ही थोडासा मैदा भुरभुरू शकता। तर इथे पहा, छान अशी पातळ ही पारी मी लाटून घेतलीये। पूर्ण पातळही लाटली नाहीये आणि जास्त जाडसरही ठेवली नाहीये। तुम्हाला या लाटून घेतलेल्या पारीची मी जाडी दाखवते।
आपण नेहमी चपाती लाटतो ना, त्याहीपेक्षा थोडीशी जाडसर ही पारी मी लाटून घेतली आहे। आता आपण शंकरपाळी बनवून घेऊया। तर आता त्यासाठी काय करायचं, तुम्हाला हव्या आहेत तशा आकारामध्ये या खारी शंकरपाळी तुम्ही बनवू शकता, पण मी स्टिकच्या आकारामध्ये बनवणार आहे, म्हणजे चौकोनी आकारामध्ये नेहमीसारख्या न बनवता थोड्याशा लांबट। तर त्यासाठी सुरीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये त्या पद्धतीने एकदम थोडंसं अंतर मध्ये ठेवून ही पारी आपल्याला कट करून घ्यायची आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये ना, अगदी त्याच पद्धतीने। आणि आता राहिलेली पारी सुद्धा मी याच पद्धतीने कट करून घेतली आहे। आता आपण ही पारी उभी तर कट करून घेतली आहे, आता आडवी सुद्धा आपण ही कट करून घेऊया। तर अशा पद्धतीने तिरपी ही पारी मी कट करून घेतीये। पारी कट करून घेताना या स्टिक्स एकसारख्या आकाराच्या तयार व्हाव्यात, त्यासाठी इथे ना मी 2-2 बोटाचं अंतर घेऊन ह्या स्टिक कट करून घेणार आहे। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये अगदी त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा 2-2 बोटाचं अंतर घेऊन हे कट करून घेतलं ना की छान एकसारख्या आकाराच्या या स्टिक्स तयार होतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात। तर इथे पहा, या सर्व शंकरपाळ्या मी कट करून घेतल्या आहेत। आता या शंकरपाळ्या मी एका ताटामध्ये काढून घेते। राहिलेले जे गोळे आहेत त्याच्या शंकरपाळ्या सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते। एका वेळी सर्व मळून घेतलेल्या पिठाच्या शंकरपाळ्या मी बनवून घेणार आहे आणि त्यानंतर तळून घेणार आहे। तर इथे पहा, मळून घेतलेल्या सर्व पिठाच्या या शंकरपाळ्या मी बनवून घेतल्या आहेत। सर्व शंकरपाळ्या तुम्ही पाहू शकता छान एकसारख्या आकाराच्या तयार झाल्या आहेत आणि अजिबात चिटकून बसत नाहीत, तेलामध्ये सोडल्यानंतर आपोआप वेगळ्या होतात। आता शंकरपाळी जेव्हा अर्धी बनवून झाली ना, तेव्हाच गॅसवर कढईमध्ये मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं। थोडंसं पीठ टाकून चेक करूया। पीठ टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता काही सेकंदामध्येच ते वरती आले, म्हणजे तेल छान कडकडीत गरम झालं आहे। आता आपण शंकरपाळ्या बनवून घेऊया। तर त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा। आता बऱ्याच वेळा काय होतं, जेव्हा आपण हाताने शंकरपाळी तेलामध्ये सोडतो ना, तेव्हा तेल उडतं, हाताला भाजण्याची शक्यता असते। त्यामुळे इथे मी तुम्हाला ना एक ट्रिक सांगते। त्या पद्धतीने जर शंकरपाळी तुम्ही तेलामध्ये सोडली ना, तर हाताला सुद्धा भाजणार नाही आणि शंकरपाळी अगदी व्यवस्थित तेलामध्ये सोडली जाईल। तर त्यासाठी अशा पद्धतीने झाऱ्यावरती तुम्हाला जेवढ्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत तेवढ्या घ्यायच्या आणि झाऱ्याने तेलामध्ये सोडायच्या। सुरुवातीला 1 मिनिटभर गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा। मोठ्या आचेवरती 1 मिनिटभर शंकरपाळी तळून घ्यायची। 1 मिनिटभर मोठ्या आचेवर शंकरपाळी तळून घेतली की आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती ही शंकरपाळी आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे। आता सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर तेलावरती फेस आल्यासारखा झालाय। शंकरपाळी अगदी आतपर्यंत छान तळली गेली ना की जो तेलावरती फेस आलाय ना, तो पूर्णपणे निघून जातो आणि हे जे तेल आहे ना, ते पूर्ण तुम्हाला क्लीन दिसायला लागतं, म्हणजे समजून जायचं की शंकरपाळी आतपर्यंत अगदी छान तळली गेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता जसजशी शंकरपाळी तळली जाते तसतसा तेलावरचा जो फेस आहे तो सुद्धा कमी व्हायला लागला आहे। आता याच पद्धतीने मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत आतपर्यंत छान तळून होईपर्यंत शंकरपाळ्या आपण तळून घेऊया। तर इथे पाहू शकता तेलावरचा फेस पूर्णपणे निघून गेला आहे। शंकरपाळी जी आपण तेलामध्ये सोडली होती त्याला सुद्धा छान रंग आला आहे। आता ही तळून घेतलेली शंकरपाळी आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या शंकरपाळ्या सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊयात। फक्त एक बॅच शंकरपाळ्याची आपण तळून घेतली। 1 मिनिटभर गॅसचा फ्लेम मोठा करायचा। मिनिटभर हे तेल पुन्हा गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर शंकरपाळी तेलामध्ये सोडायची, कारण आपण ही शंकरपाळी मध्यम आचेवरती तळून घेतली आहे। शंकरपाळी तेलामध्ये होती त्यामुळे तेलाचं टेम्परेचर सुद्धा कमी झालेलं असतं, त्यामुळे 1 मिनिटभर तेल पुन्हा गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर राहिलेली शंकरपाळी तळून घ्यायची। तर इथे पहा छान अशी शंकरपाळी तयार झाली आहे। राहिलेल्या शंकरपाळ्या सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा राहिलेल्या सर्व शंकरपाळी मी तळून घेतल्या आहेत। एकसारख्या मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या बनून तयार झाल्या आहेत। मिठाचं प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट आहे। त्यासोबतच इथे शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते। मस्त आतून खुसखुशीत वरून कुरकुरीत अशी ही खारी शंकरपाळी बनून तयार झाली आहे। दिसताना सुद्धा दिसते ना छान खारीसारखी। तर तुम्ही सुद्धा अर्ध्या किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये या दिवाळीला ही खारी शंकरपाळी नक्की बनवून पहा। दिवाळी फराळ रेसिपी प्रकार 5 पाहूयात। त्यासाठी सर्वात आधी साहित्याचं वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण पाहूया। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलं आहे।
हे पीठ मी घरी बनवलेलं वापरतीये, तुम्ही विकतचं वापरलं तरीसुद्धा चालेल। आणि वाटीच्या प्रमाणामध्ये इथे मी 4 वाटी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे। सर्व साहित्य कोणत्या वाटीने मोजून घेतले ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगतेच। त्यासोबतच अर्धा किलो तांदळाच्या पिठासाठी इथे मी 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो रवा घेतलाय। रवा बारीक मोठा कोणताही चालेल आणि जर वाटीने म्हणाल तर 2 वाटी इतका हा रवा आहे। त्यानंतर इथे मी 25 ग्रॅम इतकं बटर घेतलं आहे। तुम्ही या ठिकाणी बटरऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा चालेल। 1 चमचा मीठ घ्यायचंय, अर्धा चमचा ओवा, 2 मोठे चमचे पांढरे तीळ आणि 2 मोठे चमचे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे। आता या ठिकाणी हळद वापरायची काहीही गरज नाही, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये हळद घालू शकता। त्यानंतर इथे पहा, आपण रेग्युलर घरामध्ये जी आमटीसाठी वाटी वापरतो ना, त्याच वाटीने इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा मोजून घेतला आहे। तुम्ही सुद्धा साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी अशी वाटी सेट करून घ्या। आता आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 4 वाटी पाणी घेतले। आता या ठिकाणी पाण्याचा अंदाज कसा घ्यायचा आहे, तर जितका आपण रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे। जर वाटीने म्हणाल तर 2 वाटी रव्यासाठी इथे मी 4 वाटी पाणी घेतलं आहे। याच वाटीने मी रवा मोजून घेतलाय। आणि जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर 500 ml म्हणजे अर्धा लिटर इतकं पाणी आपल्याला वापरायचं आहे। आता या पाण्यामध्येच आपण राहिलेलं साहित्य घालून घेणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी अर्धा चमचा ओवा घेतलाय, तो घालायचा। तर इथे नाश्त्यासाठी जो चमचा आपण वापरतो ना, त्या चमच्याने मोजून मी सर्व साहित्य घेतलं आहे। ओवा घातल्यानंतर आता यामध्ये 2 चमचे इथे पांढरे तीळ घेतले आहेत, ते घालायचे। 25 ग्रॅम बटर घेतले, चमच्याने मोजून घ्यायचं असेल तर 2 चमचे इतकं हे बटर आहे। त्यासोबतच बटरऐवजी जर तूप वापरणार असाल तर तूप जर घट्टसर असेल तर 2 चमचे वापरा, वितळलेलं असेल तर 4 चमचे वापरा। त्यानंतर इथे मी 1 चमचा मीठ घेतलं आहे। हे मीठ अगदी परफेक्ट आहे, याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त अजिबात होणार नाही। सर्व साहित्य घातल्यानंतर एकदा चमच्याने ते आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। गॅसचा फ्लेम मोठा करूया आणि आता मोठ्या आचेवरती याला आपण खळखळून उकळी काढून घेऊया। तर इथे पहा, मोठ्या आचेवरती या पाण्याला मी उकळी काढून घेतली आहे। मिरची पावडर मी यामध्ये आत्ता घातली नाहीये, ती आपण पुढे घालणार आहोत। आता काय करायचं, गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि जो आपण रवा घेतला होता तो रवा यामध्ये घालायचा। एका हाताने हा रवा पाण्यामध्ये मिक्स सुद्धा करत राहायचं, म्हणजे याच्या अजिबात गुठळ्या होणार नाहीत। तर इथे पहा, सर्व रवा मी या पाण्यामध्ये घातला आहे, एकसारखा मिक्स करून घेतला आहे। तुम्हाला दिसत असेल यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीयेत आणि गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच आहे। मोठ्या आचेवरती रवा पाण्यामध्ये अजिबात मिक्स करायचा नाही, नाहीतर मग हे मिश्रण लगेच घट्टसर होतं आणि रव्याच्या गुठळ्या होऊ शकतात। सर्व रवा पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घेतला की झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर एक वाफ काढून घ्यायची। तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवरती 1-2 मिनिटं झाकण ठेवून मी छान अशी वाफ काढून घेतली आहे। झाकण काढूया। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान घट्टसर असं हे मिश्रण तयार झालंय। त्यासोबतच तुम्ही रवा सुद्धा पाहू शकता छान मऊसूत शिजला आहे आणि याच्यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाहीयेत। रवा मी तुम्हाला थोडासा बोटावरती घेऊन सुद्धा दाखवते, परफेक्ट शिजला आहे। आता गॅस बंद करायचा, पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि हा रवा 4 ते 5 मिनिटं असाच वाफवून द्यायचा। तर इथे पहा, 5 मिनिटं झाले आहेत, रवा छान वाफवला आहे, फुलला सुद्धा आहे। तुम्ही या रव्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता काय करायचं, हा रवा आपल्याला एखाद्या परातीमध्ये किंवा पसरट आणि खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता रवा अजूनही गरम आहे, रव्यामधून वाफ सुद्धा निघतीये। त्यामुळे रवा आपल्याला लगेच हाताने मळून घ्यायचा नाही। तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतेच, पण सर्वात आधी हा रवा आपण परातीमध्ये काढून घेऊयात। तर इथे पहा, सर्व रवा मी या परातीमध्ये काढून घेतलाय। चमच्याला सुद्धा जो रवा लागला होता तो सुद्धा सर्व काढून घ्यायचा आहे आणि आता परातीमध्ये हा जो रवा आहे ना, तो अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा, म्हणजे लगेच थंड होईल। आपल्याला हा रवा पूर्णपणे थंड करून घ्यायचा नाहीये, तर कोमट झाला पाहिजे। हात लावल्यानंतर हाताला चटका बसणार नाही, सहन होईल अशा पद्धतीने। आणि कढईला सुद्धा हा रवा खाली अजिबात चिटकून बसला नाहीये, तुम्ही पाहू शकता। तर इथे पहा, रवा सुद्धा मी 10 मिनिटं थंड करून घेतला आहे। हलकासा कोमट आहे, पूर्णपणे थंड सुद्धा झालेला नाहीये। आता यामध्ये जी लाल मिरची पावडर आपण घेतली होती ती घालायची
आता या ठिकाणी मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरीसुद्धा चालेल। आता ही मिरची पावडर आपल्याला या रव्यामध्ये छान एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे। इथे रवा तुम्ही पाहू शकता किती मऊसूत झाला आहे, छान सॉफ्ट झाला आहे। जर तुम्ही या ठिकाणी मोठा रवा वापरला ना तर अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा वापरा। तर इथे पहा, सर्व लाल मिरची पावडर मी या रव्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेतली आहे। आता काय करायचं, जे आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे ना त्यातलं लागेल असं थोडं थोडं पीठ यामध्ये घालायचं आणि आपल्याला हे पीठ या रव्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे पीठ रव्यामध्ये मिक्स व्हायचं बंद होत नाही तोपर्यंत पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। पण पाण्याचा वापर करताना सुद्धा पाणी या ठिकाणी आपल्याला गरम केलेलं घ्यायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं तांदळाचं पीठ घालून ते मी या रव्यामध्ये मिक्स करतेय। त्यासोबतच बाजूच्या गॅसवरती मी 1 ग्लासभर पाणी पातेल्यामध्ये गरम करायला सुद्धा ठेवलं आहे। तर इथे शिल्लक राहिलेलं सर्व पीठ मी या रव्यामध्ये घातलं आहे। आता हे पीठ सुद्धा रव्यामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात। तर इथे पहा, जेवढं या रव्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून मळून घेता येईल तेवढं मी मळून घेतलं। आता काय करायचं, पातेल्यामध्ये जे पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी सुद्धा छान गरम झाले, त्यातलं 1 अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आणि आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर इथे आपण रव्यामध्ये जेव्हा तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं तेव्हा यामध्ये अर्धी वाटी पाणी घातले। आता इथून पुढे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, लागलंच तर थोडासा हात ओला करायचा आणि पीठ मळून घ्यायचं। पण एक्स्ट्रा पाणी यामध्ये घालू नका, कारण जर हे पीठ सैलसर झालं तरी सुद्धा चकली नरम पडते आणि व्यवस्थित तयार होत नाही। तर इथे पहा, सर्व पीठ मी छान असं मळून घेतलं आहे। सुरुवातीलाच अर्धी वाटी गरम पाणी घातलं, त्यानंतर लागेल असं हात ओला केला आणि हे पीठ मळून घेतलं। त्यासोबतच या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। पीठ छान घट्टसर मी मळून घेतलं आहे, अजिबात सैलसर नाही। आता हे पीठ भिजत ठेवायची काहीही गरज नाहीये, तर आपण लगेच चकली बनवून घेणार आहोत। आणि तुम्ही पाहू शकता आपण या पिठामध्ये हळदीचा वापर अजिबात केला नाहीये, तरी सुद्धा या पिठाला रंग खूप छान आलाय। त्यानंतर काय करायचं, हाताला थोडंसं तेल लावायचं आणि आपण जे पीठ मळून घेतलं आहे त्यातला एक गोळा काढून घ्यायचा। आता हे पीठ आपण काढून घेतलं ना, 1 अर्धा मिनिटभर या पद्धतीने मळून घ्यायचं, म्हणजे चकली छान एकसारखी तयार होते, अजिबात चकली पाडताना ती तुटत नाही। तर इथे 1 अर्धा मिनिटभर पीठ मी छान असं मळून घेतलं। त्यानंतर आता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने या पिठाचा रोल तयार करून घ्यायचा। अशा पद्धतीने पिठाचा रोल तयार करून घेतला की साच्यामध्ये भरण्यासाठी पीठ सोपं जातं, त्यासोबतच चकली सुद्धा छान एकसारखी पडते। चकली तयार करताना ती अजिबात तुटत नाही। इथे मी रोल तयार करून घेतलाय, त्यासोबतच इथे चकलीचा साचा घेतला आहे। आता या साच्याला चकलीची चकती लावताना जो खरबडीत भाग आहे ना तो बाहेरच्या बाजूला करायचा, प्लेन भाग आतल्या बाजूला करायचा आणि चकती साच्याला लावून घ्यायची। त्यानंतर आता या साच्याला आपण आतल्या बाजूनी तेल लावून घेऊयात, म्हणजे जे आपण चकली बनवणार आहे त्यासाठी पीठ एकसारखं खाली सरकतं, चकली सुद्धा छान तयार होते। तर इथे मी साच्याला आतल्या बाजूनी तेल लावून घेतला आहे। आता जो पिठाचा आपण रोल तयार करून घेतला होता तो तयार रोल या साच्यामध्ये भरायचा, एक्स्ट्राचं जे वरचं पीठ आहे ते काढून ठेवायचं आणि आता हा साचा आपण बंद करून घेऊया। तर इथे पहा, साचा मी बंद करून घेतला आहे। आता लगेच चकली बनवून घेऊया, पण त्याआधी मी गॅसवर कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलं आहे। तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं। आता चकली बनवून घेऊयात, त्यासाठी इथे मी पोळपाट घेतला आहे। पोळपाटावरतीच ही चकली मी बनवणार आहे। चकली अगदी सहज उचलून तेलामध्ये सोडता येते, अजिबात तुटत नाही। तर इथे पहा, चकली बनवण्यासाठी साचा आपल्याला थोडासा वरती पकडायचा आहे आणि 3 ते 4 वेढण्याचीच आपल्याला चकली बनवायची आहे। चकली जर जास्त मोठी बनवली तर ती व्यवस्थित तळली जात नाही। त्याचप्रमाणे जर तेलामध्ये सोडली, चकली जर जास्त मोठी असेल तर सुटते सुद्धा आणि त्यामध्ये तेल सुद्धा शोषलं जाऊ शकतं। किंवा बऱ्याच वेळा जर मोठ्या आकाराची चकली बनवली, ती तेलामधून तळल्यानंतर काढली की मऊ पडते। तर इथे पहा, याच पद्धतीने सर्व चकल्या मी बनवून घेते। एका वेळी फक्त 4 ते 5 चकल्या बनवायच्या, त्याआधी तळून घ्यायच्या, त्यानंतर राहिलेल्या बनवायच्या। जर तुमच्या जोडीला कोणी असेल किंवा कढई तुमच्याजवळ मोठी असेल तर एका वेळी जास्त चकल्या तुम्ही बनवू शकता। इथे मी एका वेळी 4च चकल्या बनवून घेणार आहे। एवढ्याच 4 चकल्या मी तळून घेणार, त्यानंतर पुन्हा राहिलेल्या बनवणार आणि पुन्हा तळून घेणार, कारण बऱ्याच वेळा पीठ जरी हे कोरडं पडलं तरी सुद्धा चकली व्यवस्थित तळली जात नाही।
तर इथे पहा 4 चकल्या मी बनवून घेतल्या आहेत। छान एकसारख्या आकाराच्या या चकल्या तयार झाल्या आहेत। आता आपण लगेच चकली तळून घेऊया। त्यासाठी जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। थोडंसं पीठ तेलामध्ये टाकून पाहिलं, लगेच पीठ वरती आले म्हणजे तेल छान कडकडीत गरम झाले। आता सुरुवातीला गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा। ज्या आपण 4 चकल्या तयार करून घेतल्या आहेत त्या 4ही चकल्या एक एक करून यामध्ये सोडायच्या। सुरुवातीला जोपर्यंत चकली एका बाजूनी व्यवस्थित तळली जात नाही तोपर्यंत आपल्याला गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे। चकली तेलामध्ये सोडल्यानंतर 1 मिनिटभर झाऱ्याने किंवा चमच्याने चकली अजिबात हलवायची नाही। 1 मिनिटानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि त्यानंतर ही चकली आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। तर इथे पहा 1 मिनिटभर ही चकली एका बाजूने मोठ्या आचेवर मी तळून घेतली। आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो केलाय आणि आता अलटी पलटी करत मीडियम टू लो फ्लेमवरती सोनेरी रंग येईपर्यंत ही चकली मी तळून घेणार आहे। आता चकली आतपर्यंत व्यवस्थित तळली गेली आहे का कसं ओळखायचं, त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे। जेव्हा आपण चकली तेलामध्ये सोडतो त्यावेळी तुम्ही पाहता तेलाच्या वरती असा फेस आलेला दिसतो। जेव्हा चकली आतपर्यंत छान तळली जाते ना, तेव्हा तेलावरती आलेला फेस कमी होतो, पूर्णपणे निघून जातो आणि चकली सुद्धा खाली तळाला बसायला लागते। म्हणजे समजून जायचं चकली आतपर्यंत अगदी छान परफेक्ट तळली गेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता तेलावरती जो येणारा फेस आहे तो पूर्णपणे कमी झालाय। त्याचप्रमाणे चकली खाली तळाला सुद्धा जाऊन बसतीये। आता ही तळून घेतलेली चकली आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया। तुम्ही या चकलीचा रंग सुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय। आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व चकल्या सुद्धा बनवून घेऊयात आणि तळून घेऊयात, त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर इथे पहा आपल्या सर्व चकल्या बनवून तयार झाल्या आहेत। चकली तुम्ही पाहू शकता छान एकसारख्या आकाराची एकसारखी तयार झाली आहे। त्यासोबतच इथे या चकलीचा तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता। मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी ही चकली बनवून तयार होते। त्यासोबतच चकली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। चकली तोडताना सुद्धा तुम्ही या चकलीचा आवाज ऐकू शकता। मस्त कुरकुरीत खुसखुशीत काटेदार आणि आतून पोकळ ही चकली बनवून तयार झाली आहे। तर तुम्ही सुद्धा या वर्षीच्या दिवाळीला नेहमीची भाजणीची चकली न बनवता एकदा रवा आणि तांदळाच्या पिठाची ही चकली नक्की बनवून पहा। तर इथे आपले 5ही दिवाळी फराळाचे वेगवेगळे प्रकार बनवून तयार झाले आहेत। तुम्हाला यामधील दिवाळी फराळाचा कोणता रेसिपी व्हिडिओ सर्वात जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।